नमस्कार. मी डॉक्टर अंजुषा पाटील, ठाणे. वय 62. जय जय रघुवीर समर्थ. अनुराधाताईंनी मनाचे श्लोक हा उपक्रम सुरू करून आबालवृद्धांवर सुसंस्कार आणि प्रबोधन घडवण्याचं कार्य हाती घेतलं आहे. तुमच्याकडे 5 मिनिटं आहेत का? मला बोलायचं आहे तुमच्याशी. ही दोन्ही वाक्य मला त्यांची खूप आवडतात. मनाच्या श्लोकावरची उदाहरणं देऊन त्यांनी मनाचे श्लोक आचरणात कसे आणायचे हे पटवून दिले आहे. आणि त्यापैकी मला आवडलेला श्लोक म्हणजे श्लोक क्रमांक 89. जनी भोजनी नाम वाचे वदावे, अति आदरे गद्य घोषे म्हणावे, हरी चिंतने अन्न सेवित जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ रामदासांनी नामाची महती वर्णन करताना त्यांनी नाम कसं घ्यावं हे आपल्याला सांगितलेलं आहे. तसंच जनी भोजन, जनी म्हणजे लोकांमध्ये, जनी म्हणजे लोक, जास्त लोकांमध्ये हे नाम आपण घेतलं पाहिजे, जनसमुदायामध्ये घ्यावे. तसंच भोजनी म्हणजे जेवण करताना, जेवताना सुद्धा देवाचं, श्रीरामाचं, परमेश्वराचं नाव आपल्याला घ्यायला सांगितलं आहे असं समर्थ म्हणतात. नामस्मरण सतत करण्याचा हा एक सोपा उपाय आहे आणि म्हणून हे नाम गद्य घोषित जावे म्हणजे मोठ्याने म्हणावे, मोठ्या आवाजात सर्वांना ऐकू जाईल असं, म्हणजे त्यांच्या मनावरही चांगला परिणाम होईल. आणि जेवताना हरिचिंतन घ्यावे. आपण जेवताना लहानपणापासून वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म, असं आपण म्हणतोच की. त्याचप्रमाणे आपण दिवसातून कमीत कमी 2दा आपण जेवतो किंवा आणखी मध्ये काहीतरी खात असतो, पीत असतो, त्यावेळी नामस्मरण करावे. हे आपण त्यांचे जर आपण असं नाम घेतलं तर आपल्याला त्याची आठवण म्हणजे सवय लागेल. आणि यज्ञाच्या वेळी हा अन्न सेवन करणं हा एक यज्ञ आहे. यज्ञाच्या वेळी सतत नामस्मरण करण्याची प्रथा आहे. आणि असा परिपाठ जर आपण ठेवला तर दिवसभरामध्ये 10 ते 20 वेळा तरी कमीत कमी आपलं नामस्मरण होईल. आणि म्हणून निश्चितपणे नाम घेतलं जाईल. हा प्रयोग प्रत्येकाने करून पाहण्यासारखा आहे. एकदा तरी आपण हे नाम घ्यायची सवय लावली की आपल्याला मग रोज ती सवय लागेल आणि आपण परमेश्वराचं अस्तित्व आपल्या अंतरामध्ये जागृत राहील. जसा एखादा गोड पदार्थ आपण समजून खाल्ला तर तो गोड लागतो, नाही समजून खाल्ला तरी तो गोडच लागतो. त्याचप्रमाणे आपण जे नाम घेतो, देवाचं नाम घेतो, ते नाम मोठ्याने घेतलं आणि ते कानावर पडलं तर त्याचा थोडा थोडा चांगला परिणाम म्हणजे आपली वृत्ती सुधारण्याकडे त्याचा परिणाम होतो. आणि म्हणून हे नाम मोठ्याने घ्यावे. हा श्लोक मोठ्याने म्हटला तर इतर लोकांच्या मनावर सुद्धा चांगला परिणाम होईल आणि त्यांच्याकडून सुद्धा श्रवण भक्ती घडेल. हा त्यामागचा हेतू आहे. प्रत्येक जण 2 घास मिळावे म्हणून दिवसभर धडपड करत असतो. पण या 2 घासापेक्षा किंबहुना त्याहून जास्त भगवंत आपल्या जीवनामध्ये आवश्यकच आहे. कारण त्यामुळे प्रत्येकाने जेवताना, काहीही खाताना, पाणी पिताना, चहा पिताना हरिचिंतन करण्याचा नेम आपण करावा. त्यामुळे माणसाच्या मनात सात्विक भाव जागृत होऊन अन्नग्रहणामुळे होणारी जी वासना आहे ती सुद्धा सात्विक असेल. या नामस्मरणामुळे अहंकार कमी होतो. तसंच कर्तेपणाची भावना नष्ट होते. आपण जे 2 घास खातो ना त्याच्याच कृपेने खातो. आपण अन्न काय निर्माण करू शकत नाही, त्याच्या कृपेने आपण हे अन्न खातो. जेवून झाल्यावर सुद्धा आपण ताटाला नमस्कार करून अन्नदाता सुखी भव असं आपण विनम्रपणे सांगून ताटावरून उठतो. समर्थ आपल्याला या श्लोकातून हेच सांगतात की निष्काम कर्मयोगाचं हे साधं आणि सोपं रूप नाही का? हे नाम खणखणीत घ्यावं असं सांगून श्री समर्थ म्हणतात की नामस्मरण करत राहणाऱ्या श्रद्धावानाला परमेश्वराची प्राप्ती अगदी सहज होईल आणि हा नरजन्म सुद्धा सार्थकी लागेल. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार.